हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. यादवांना शाप. एकदा महर्षी विश्वामित्र, कण्वमुनी आणि देवर्षी नारद द्वारकेला गेले होते. त्यावेळी विनाशकाले विपरीत बुद्धी होऊन श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला स्त्रीवेश सजवून सारण आदी यादववीर त्यांच्याकडे गेले. त्या ऋषींचे विनम्र दर्शन घेऊन त्यांना सांगितले की ही स्त्री बभ्रूची पत्नी आहे. बभ्रूला पुत्राची इच्छा आहे. आपण कृपया सांगावे की हिच्या गर्भामधून काय उत्पन्न होईल. त्या महान ऋषींनी सत्य गोष्ट जाणली आणि त्यांनी शाप दिला की क्रूर दुराचारी यादवानो, श्रीकृष्णाचा हा पुत्र सांब एक मुसळ निर्माण करेल आणि ते सर्व यादव वंशाच्या नाशाला कारणीभूत होईल. तुम्ही सर्वजण आपापसात लढून कुलाचा संहार कराल. हे ऐकून ते यादववीर घाबरले आणि त्यांनी श्रीकृष्णाकडे धाव घेतली आणि त्यांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की त्या ऋषींनी जे म्हटले आहे तसेच होईल. यापूर्वी आपण 28व्या प्रकरणात पाहिले आहे की गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला होता. गोविंदा, तुझ्याच साक्षीने हा दोनही बाजूने भीषण संहार झाला आहे. आता मागे फक्त स्त्रिया, बालके अनाथ होऊन असहाय्य अवस्थेत उरली आहेत. 5 पांडव सोडले तर संपूर्ण कौरववंश नष्ट झाला आहे. यास्तव मी तुला शाप देते की तुझ्या बंधू बांधवांचाही नाश होईल. आजपासून 36वे वर्ष सुरू झाले की तुझे कुटुंबीय, मंत्री, पुत्र हे सर्व परस्परात लढून मृत होतील. तू अपरिचित आणि सर्व क्षेत्रांकडून दुर्लक्षित होऊन एखाद्या अनाथाप्रमाणे वनात संचार करशील आणि कोणा क्षुद्र उपायाने तुला मृत्यू येईल. या भरतवंशीय स्त्रियांप्रमाणे तुझ्या कुलातील स्त्रिया, पुत्र, पौत्र त्यांच्यात मृत झालेल्या बांधवांवर पडून असाच शोक करते. हे ऐकून स्मितहास्य करत श्रीकृष्ण म्हणाला, हे क्षत्रिय स्त्रिये, हे सर्व असेच होणार आहे. यात काहीच शंका नाही. वृष्णी कुलाचा संहार माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही. ते अन्यांना अवध्य आहेत. यामुळे ते आपापसात लढूनच मृत होऊ शकतात. देवांचे आगमन. भागवतकार लिहितात, महाभारत युद्ध समाप्तीनंतर एकदा ब्रह्मदेवाला पुढे करून समस्त देवगण द्वारकेला श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आले. त्यांनी त्या ब्रह्मांड नायकाला विनम्र नमस्कार केला आणि त्याची स्तुती केली. श्रीकृष्णाने त्या सर्वांचे यथोचित स्वागत केले. त्यानंतर ब्रह्मदेव श्रीकृष्णाला म्हणाला, त्याचा सारांश असा: ब्रह्मांड नायका, सर्वात्मक प्रभो, आमच्या विनंतीवरून आपण मानवी देही या पृथ्वीवर अवतार धारण केला आणि पृथ्वीचा भार हलका केला. धर्मसंस्थापना केली. साधू सज्जनांचे रक्षण केले. आता आपली कीर्ती दशदिशांनी पसरली आहे. या कलियुगात मानवांनी आपली कीर्ती गायली तरीही त्यांचा या कलियुगी सहजच उद्धार होईल. आपल्याला पृथ्वीवर येऊन आता 125 वर्षे झाली आहेत. आता आपल्याला योग्य वाटत असेल तर आपले अवतार कार्य आटोपते घ्यावे. आपल्या निजधामी यावे आणि आमच्यात राहावे. आपले सेवक असलेल्या आमचा सांभाळ करावा. यावर श्रीकृष्ण म्हणाला, त्याचा सारांश असा: ब्रह्मदेवा, तू म्हणालास तसेच मी ठरविले आहे. तथापि यादव कुळ माझ्या शक्तीने पराक्रम, शौर्य, धनसंपत्ती याने महाउन्मत्त होऊन मातले आहे. माझ्या पश्चात त्यांना आवरणे कोणालाही शक्य होणार नाही. ते सर्व पृथ्वी गिळून टाकतील. मी जर यांना नष्ट न करताच येथून निघून गेलो तर ते माझ्या अवतार कार्याच्या मर्यादांचे उल्लंघन होईल. यास्तव त्यांचा नाश झाला की मी स्वधामाला परत येईन. श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून समस्त देव आपल्या धामाला निघून गेले. भागवतामध्ये श्रीकृष्णाच्या अवताराची 125 वर्षे सांगितली आहेत. काही संशोधकांच्या मते श्रीकृष्ण या पृथ्वीवर 100 वर्ष होता.
या दोनही मतप्रवाहाला त्या त्या विद्वानांनी त्यांच्या परीने पुरावे दिले आहेत. मला स्वतःला या अशा कालमापन करणाऱ्यांबद्दल नितांत आदर आहे. आपण या चर्चेत लक्ष न घालता श्रीकृष्णाचे चरित्र समजून घ्यावे. उद्धव गीता. भागवतकार लिहितात, द्वारकेमधील या अशा अशुभ घटना, त्यावर हुकूम यादवांच्या भयावह हालचाली आणि त्यावर श्रीकृष्णाचा थंड प्रतिसाद पाहून कृष्णभक्त उद्धव श्रीकृष्णाकडे गेला आणि त्याने भगवंत श्रींजवळ एकांतात बोलण्याची विनंती केली. एकांतस्थळी गेल्यावर उद्धव श्रीकृष्णाला म्हणाला, योगेश्वरा, देवेश्वरा, आपल्याला शक्य असूनही आपण गांधारीचा शाप अथवा महर्षींनी दिलेला शाप निष्प्रभ करण्यासाठी काहीही करू इच्छित नाही. याचा अर्थ आपण यदुवंशाचा संहार घडू देणार आहात. परंतु केशवा, मी आपल्याला एक निमिषही सोडू इच्छित नाही. स्वामीनाथा, मला आपण आपल्यासह घेऊन चला. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, यासाठी तू आत्मा परमात्मा एकरूप आहेत याचा स्वानुभव घे. त्यासाठी मी तुला समयोचित असा उपदेश करतो. श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश उद्धव गीता या नावाने सुप्रसिद्ध आहे. भगवंत श्रींनी रणांगणावर अर्जुनाला कर्मयोगाला उद्युक्त करण्यासाठी आणि त्यायोगे मुक्ती प्राप्त होण्यासाठी श्री भगवद्गीता सांगितली. तथापि येथे उद्धवाला भक्तियोगाने मुक्ती मिळण्यासाठी उद्धव गीता सांगितली. उद्धव गीता ही श्रीमद भगवद्गीतेचाच पुढील विस्तार आहे. तथापि उद्धव गीता हा काही आपल्या या लेखनाचा उद्देश नाही. तो स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे मी त्या निरूपणासाठी क्षमा याचना करतो. उपदेश ग्रहण केल्यावर श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, उद्धवा, तू आता माझ्या बद्रिकाश्रमाला जा. तेथे माझ्या चरणकमलाचे तीर्थ असलेल्या अलकनंदेमध्ये स्नानपान कर. तेथे तू वल्कले नेस, कंदमुळे, फळे भक्षण कर. आपल्या इंद्रियांचे नियमन कर. चित्त शांत ठेव, बुद्धी स्थिर ठेव. माझे स्वरूप आणि ध्यान यात निमग्न रहा. माझा उपदेश स्मरत वाणी आणि चित्त माझ्यात स्थित कर. असे केल्याने अंतिमतः तू माझ्यात समर्पित होशील. उद्धवाने श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घातली, त्याला साष्टांग नमस्कार केला. त्याने श्रीकृष्णाच्या चरणपादुका आपल्या मस्तकी धारण केल्या. अत्यंत जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनाने श्रीकृष्णाची आज्ञा शिरसावंद्य मानून त्याने श्रीकृष्णाला परत प्रणाम करत त्याचा निरोप घेतला आणि तो तेथून बद्रिकाश्रमाच्या यात्रेला निघून गेला. हरिओम.